पिंपळकवठा मगरे येथे इंजिनियर कुमारी दामिनीताई ढगे यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न। भोकर विधानसभेच्या युवा नेत्या व अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने मुदखेड तालुक्यातील मौजे पिंपळकवठा मगरे येथे दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नंबरचे चष्मे कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रथमतः पिंपळकवठा येथील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्या हस्ते रिबीन कापून नेत्र तपासणी शिबिर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी नेत्र तपासणी शिबिरास 400 ते 450 नागरिकांनी नेत्र तपासणी केली आहे। यावेळी सरपंच प्रतिनिधी देविदास जोंधळे, उपसरपंच रामदास मदिलवाड, पोलीस पाटील बालाजी वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव मेंढेवाड, दादाराव पाटील पुयड, बालाजी पाटील नागेलीकर, रामचंद्र ढगे, व्यंकटी पवार, भगवान चप्पलवाड, माजी उपसरपंच गोविंद मेंढेवाड, भगवान पाटील मगरे, संभाजी मार्तंड, शेख मस्तान बाबू, मारुती मदिलवाड, परबता मेंढेवाड, संजय मेंढेवाड, मनोज पवळे, काशीनाथ बेनवाड, शरद पवार, शिवम पाटील मगरे, महेश पवार, रामेश्वर यलसटवाड, राम जाधव तसेच नेत्र तपासणी शिबिरासाठी आलेले डॉक्टर शिवकुमार सोनवणे, डॉक्टर धनंजय झाडे, राम पाचपोळे, ऋषिकेश वाघमारे यांच्यासह पिंपळकवठा येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती। आपल्या येथे होत असलेल्या भव्य नेत्र तपासणी शिबिर येथे आपल्या गावातील सरपंच देविदास काका, उपसरपंच रामदास काका, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव काका आणि पोलीस पाटील बालाजी वाघमारे यांचे मी आभारी आहे की त्यांनी आपल्या गावामध्ये मोफत नेत्र तपासणीसाठी परवानगी दिली। तसेच येथे उपस्थित असलेले आपले अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय झाडे आणि डॉक्टर शिवकुमार सोनवणे हे अत्यंत चांगले डॉक्टर आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या इथे सगळ्यांना मोफत नेत्र तपासणीसाठी येथे आम्ही त्यांना बोलवलं आहोत। तरी सर्वांनी येथे मोफत तपासणी करून घ्यावी। कोणाच्या लिस्टमध्ये नाव नसेल तर त्यांनी नाव लिहून द्यावे आणि ज्यांना कोणाला चष्मा लागला असेल, पॉइंट असेल, त्यांच्या 2 दिवसानंतर तुम्हाला स्वतः इथे येऊन चष्मे देण्यात येतील आणि कोणाचं मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया करायची असेल ते पण येथे मोफत होईल। त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी एक हॉस्पिटलमधून गाडी येईल व तुम्हाला ती नांदेडला घेऊन तुमची शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने पार पडून देईल। त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करते आणि थांबते। धन्यवाद।